एकदा सगळ्यांनी नीट बघून घ्या. जे काय मी सांगणार आहे ना ते एकदाच सांगणार आहे. नंतर बाबूराव काय सांगितलं हे मी ऐकून घेणार नाही. हो ए बाबूराव, कामाचं बोल. काय बडबड करायलास? बाबा मी बोलतोय ना, मी गावचा खोत आहे. हो आता जोर मी बोलतो ना तोर आंधीमंदी कुणी बोलायचा नाही, नाहीतर जाताचा झो हिथंच वालपटून टाकीन. हा तर मी काय बोलत होतो. हो सतीश शेठ, ही तुमच्या खुर्ची चावी आहे. हो आणि विकी शेठ ही तुमच्या खोलीची चावी आहे. आणि हनम्या. ए बाबूराव, आम्ही इथे टेन्शन मध्ये होतो आणि तुझं काय चाललंय? आता ना तुम्ही फक्त हिथंच राहायचं. हो मी चाललो. ओ गॉड, ह्याची ना आता पुन्हा नाटकं सुरू झाली. बाबूराव भाऊ, आम्हाला सगळ्यांना इथे असं सोडून तुम्ही कुठे चाललायत? ऐका ना, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय हो? बाय मला सांगा येईल नाही. इथनं एकदा कधी मी बाहेर पडतोय आणि माझा जीव वाचवतोय असं म्हणा झालंय. हो साहेब, पंचनामा होत आलाय. डेड बॉडीच्या खिशात एक कागद सापडलाय. त्या कागदावरच्या मजकुराचा अजून काही संदर्भ नाही लागलाय. पुढील तपास सुरू आहे. इथे काहीतरी पुढची इन्फॉर्मेशन देत होते. मला वाटतं ते त्या डेड बॉडी बद्दलच बोलत होते. हे विकी, त्यांना अभ्याचीच डेड बॉडी सापडली नसेल ना? मलाही असंच काहीतरी वाटतं. अरे तुम्हाला फक्त संशय वाटतो, पण माझी खात्री झालेली आहे. तुमच्या दोस्ताची बॉडी ना आता त्या पोलिसांना गावलेली आहे आणि त्याचा शोध घ्यायला ते इकडे यायला निघाले. इथं थांबून मी काय करणार? तुमचा काय तो तुम्ही निसरा. हा मी चाललो. ए अरे काय, कुठं चाललं? हे काय निसरायचं तो तुम्ही निसरा. हो या घे चाव्या. बापरे, थांब. ठेव ती पेटी, ठेव. खूप बोललास तू आतापर्यंत आणि आम्ही खूप ऐकलं. आता मी काय बोलतोय ते ऐक. तुला काय वाटलं तू इथनं पळून गेल्यावर सुटणार आहेस? अरे मूर्खा, या रिसॉर्टचा केअरटेकर म्हणून पोलीस तुलाही धरतील. पण मी खून केलेला नाही. हो अरे मग आम्ही तरी कुठे खून केलाय? हो ना, पण खून झाल्यावर जे काही करायला लागलं, पोलिसांपासून वाचायला जी काही लपवाछपवी करायला लागली त्यात तू सुद्धा होतास आम्हाला सामील. आणि हे सगळं आम्ही पोलिसांना सांगितलं ना तर तू सुद्धा सुटणार नाहीयेस, लक्षात ठेव. हे बाबूराव, लोखंडेने तुला आमच्या बरोबर पाहिलं इथे, समजलं? आणि तू आत आम्हाला घेतलंस म्हणून आम्ही इथे आलो, हे त्याला माहिती आहे. इथनं पळून जाऊन खुनाचा गुन्हा एकट्यावर घेणार आहेस तर गपचूप आमच्यासोबत इथे थांबणार आहेस? ए मामा, लागे चाव्या. कंच्या रूमच्या कंच्या चाव्या आहेत. हे मी तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यायची गरज आहे का? या घे, चल. हा लाईट असा ब्लिंक का करतोय आणि आवाजही येत नाही? बॅटरी वॉर्निंग असेल बहुतेक. चार्जिंग करावी लागेल बहुतेक. पण आत्ताच बंद पडायचं होतं. आता काय करायचं? अरे पुढची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो चालू झाला पाहिजे. हा वॉकी टॉकी सेलवर आहे गाईस. आपल्याला सेल शोधायला लागतील. अरे आता कुठे मिळणार आहे ते सेल? मिळतेची काही खात्री नाही. इथं बाजूला हाडगरीची खोली आहे, तिथं जाऊन शोधा म्हणजे गावतील.
हे हन्म्या, हां बोल. अरे बाबा पटकन बोल ना. त्या वारल्यासारखं मदत बंद पडू नकोस. बरीच काम आहेत आपल्याला. इकडं आधीच आपलं जीव टांगणीला लागायला. हे हन्म्या, तुम्ही जेव्हा अभ्याला पुरलं हां, तेव्हा त्याच्या आसपास कुठला कागद होता? त्याच्या आसपास कागद नाही. मग वायरलेसवर ज्या कागदाबद्दल बोललं जातंय तो कागद कुठला आहे? हा ना गड्या, मी पण तोच विचार करायलोय. हे ठीक आहे. अरे कोणतरी आपल्याला फसवायला करत नसेल ना? नाही म्हणजे बघ ना, कशावरून तो कागद आपल्या नकळत कोणतरी त्याच्या खिशात टाकला नसेल. हा, हे तसंही असेल. हो ना. हे त्या कागदावर काय काय लिहिलं असेल रे? माहित नाही गडे. हा, पण त्याच्यावर आपल्या सगळ्यांची नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपितत्री लोक उजागर, रामदूत अतुलित बलधाम. अरे सापडले कसं येईल? अरे तेच शोधतोय ना. थांब ना. अरे तुमचं काय बघत बसला? तू शोधा ना. शोध. चल तू पण शोध. रोहिणी, रोहिणी काय होतंय? काय होतंय रोहिणी? हळू हळू हळू. यार मला ना आता खूप भीती वाटायला लागली आहे यार. अभ्याच्या केसमध्ये आपल्या सगळ्यांना अरेस्ट नाही ना ग करणार? हे काय अगं काय बोलतेस तू? मला माझ्या बाळाला जेलमध्ये जन्म द्यायचा नाहीये. काही काय बोलतेस तू? हिला हिला काय होतंय आता? रोहिणी, रोहिणी काय हवंय तुला? रोहिणी, अगं रोहिणी, रोहिणी, रोहिणी काय हवंय सांग ना. रोहिणी, रोहिणी काय होतंय? काय हवंय तुला? रोहिणी राहिली अगं, काय झालंय रोहिणीला? पॅनिक अटॅक आहे. रोहिणी इथे बस, इथे बस. ये सावकाश, इकडे हळूहळू बस. तू बस बघ. हे बघ शांत हो रोहिणी, काही होणार नाहीये. रोहिणी ऐक ना अगं, मी ना आपलं सहज बोलून गेले अगं. असं काहीच होणार नाहीये. आपण ना सगळे वाचणार आहोत. तू ना रिलॅक्स हो जरा. माझं बाळ, हे बघ बाळाला काही होणार नाहीये रोहिणी. तू शांत हो बघू. आपण लवकर इथून बाहेर पडणार आहोत. तू रिलॅक्स हो ना प्लीज अगं. रिलॅक्स. रोहिणी, एवढा वेळ मी असेल शोधतोय ना, मी तेवढ्या वेळात ना अख्खं शेत नांगरून काढलं असतं. चक्रात बसू नको हन्म्या. असेल नाही सापडले तर आपल्याला चिठ्ठीबद्दल काही कळणार नाही. बाजूला. काय झालं? सापडले कसेल? ते शोधायलोय ना. अरे शोधून शोधून दमायला झालंय रे. हा, खूप थकाल झालाय विक्या. तुम्ही सगळीकडे पाहिलं ना? कोपरा शोधला, कुठं सापडना. हे यार मला वाटत नाही इकडे आपल्याला सेल सापडतील. नाही नाही, सापडले तर इथेच सापडतील ना. काय? हे चालतात का बघ. आपलं काम झालं. थांब ना, ते चालतात का बघू दे ना आधी. साहेब, कॉन्स्टेबल पवार बोलतोय. आपल्या इथून एक वायरलेस सेट गायब झालाय. कसं गायब झाला? एकदा आजूबाजूला शोधून बघा. काहीकडे शोधून झालंय साहेब. मला वाटतं त्या रिसॉर्ट मधल्या मुलांपैकीच कोणीतरी हे काम केलंय. त्यांची आता आपल्याला झडती घ्यावी लागणार आहे. आता काय करायचं? हे सत्या हन्म्या विकी, अरे बोला ना, आता काय करायचं? आता आपण वायरलेस चोरला म्हणून ते आपल्याला उचलणार. तो लोखंडे आधीच आपल्यावर राग ठेव. तो लोखंड कधी येईल इथे? त्याच्या आधी हा वायरलेस लपवायला पाहिजे आपल्याला.
अरे सरांना बोलत का बसले? लपवा लवकर रे बाबा, येऊ क्या लवकर लवकर लपवतो. मग सेल काढतो यातल्या आधी. काढ लवकर. कुठे आहेत सगळे? पुढच्या 2 मिनिटात मला सगळे माझ्या समोर उभे पाहिजेत. तू दे ना इकडे. मी तुम्हाला बोलूनही एवढा उशीर का झाला? साहेब सगळे आपापल्या रूम मध्ये होते ना. बाकीचे कुठे? येतात, सगळे येतात. या सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायची आहे ना? आमच्या खोलीची झडती कशाला? कालची उतरली असेल ना? उतरली असेल तर मी काय बोललो हे आठवत असेलच. माझ्यापासून सांभाळून राहायचंय असंच काहीतरी बोललो होतं, आठवत आहे ना? हवालदार. येस सर. यांच्या सगळ्यांच्या रूमची झडती घ्या. हो सर. मॅडम तुमची रूम कुठे आहे? मॅडमच्या रूमची सोडून बाकी सगळ्यांच्या रूमची झडती घ्या. नाही, घाबरायचं नाही. हा, घाबरण्यासारखं काही झालंच नाहीये. आणि मम्मा आहे ना, मम्मा काहीही होऊ देणार नाही. हा, घाबरायचं नाही. हवालदार, हिची पण रूम चेक करा. हो सर. हो सर. देवा, यांना फक्त स्टोर रूम मध्ये जाण्याची बुद्धी नको देऊस, नाहीतर आज आमचं काही खरं नाही. ठीक आहे. टिकाराम राजाराम चव्हाण. हा, बोला ना सर. मी नाही, तूच स्वतःशी पुटपुटत होतास ना? मी बोल. जे काय माहिती आहे ना ते मन मोकळेपणाने बोल, म्हणजे तूही हलका होशील आणि आमचाही वेळ जाणार नाही. नाही, मला काहीच माहित नाहीये सर. खरंच काही माहित नाहीये. तुला माहिती आहे पण तू मुद्दामून सांगत नाहीयेस. खरंच मला काही माहित नाहीये. खरं खरं सांग, कुठे लपून? नाही माहित मला वायरलेस बद्दल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी इथे आल्यापासून वायरलेसचं नावही काढलं नव्हतं. साहेब, सगळ्यांची रूम चेक केली पण वायरलेस कुठेच सापडला नाही. आता जर तो असेल तर या बॅगांमध्येच असेल. सर बाद झालं ना आता. आणखी किती वेळ तुम्ही अशी झडती वगैरे घेत बसणार आहात? हो ना, तुम्ही नेहमी असे येता आणि चौकशी करत राहता. आम्हाला इथून जायचंय तरी जाऊ देत नाही आहात आम्हाला. झालं बोलून.
कुणाला अजून काही बोलायचंय? आम्ही इथे कधीही येणार आणि आम्हाला जे वाटेल ते आम्ही करणार. आता आवाज बंद. हवालदार, वाट कसली बघताय? लागा कामाला. हो सर. तुमच्या नवऱ्याचं वॉलेट. इथेही तुम्ही हुशार निघालात, पण तुमची ही हुशारी जास्त दिवस चालणार नाहीये. मला माहितीये तो वायरलेस इथेच कुठेतरी आहे आणि तुमच्यापैकीच तो कोणीतरी लपवून ठेवलाय. हरकत नाही, आज ना उद्या तो मी शोधून काढेनच. हवालदार. येस सर. चला निघूया आपण. हो सर. बाय म्हणजे पण वाचलं सो नाही तर माझा काय खरा नव्हता. कधी पोलीस चुकवत आले बघा हवा. इकडे कोण आहे रे? इकडून आवाज कसला येतोय? हे बाबूराव, आज कसला आवाज आला? वायरलेसचाच ना? हे शोधा इथे. तुझी नौटंकी बंद करायची आणि खरं खरं सांगायचं, तो आवाज वायरलेसचाच होता. खरं आहे ना? देवाच्यान सांगतो असं काय खरा नाही हो. कसला आवाज होता? हे बघा, हे रेडिओचा आवाज आहे हो. हा कंदी बंद होतो तर कंदी सुरू होतो आणि आंधी मंदी कंदी ना जुलाब झाल्यासारखा नुसता खरखरायला लागतो, म्हणून तुम्हाला तसा वाटलो. बाकी तसा काय नाही हो साहेब. इकडे सगळीकडे शोधलं, वायरलेस इथे कुठेच नाहीये. बघा विश्वास. तू जास्त बोलतोयस. जरा मर्यादेत राहायचं. त्या पोरांना तो सोडणार नाहीच आहे, पण तू जर त्यांच्या नादी लागला ना तर तुला पण सोडणार नाही. त्याला भूताटके म्हणावं का काय म्हणा काय कळतच नाही हो. दिसते असं म्हणावं तू काय म्हणतोय आणि गायब झाला असं म्हणत लगेच